लागून गेले. तिकून छाती ठोकतच आला. अरे म्हणे बापरे, याला घोडा आणला कोणी? माझ्या मुलाला घोडा वरतीत होता, त्याला घोडा आणला कोणी? विजय म्हणतो काका याची माझी काही दुश्मनी नव्हती, एक माझ्या मित्राच्या लग्नाची शोभायला पाहिजे म्हणून मी घोडा आणला. मला माहिती नाही की याला घोडा वरती दे. दादा लवकर जा, डॉक्टर आण. डॉक्टर आणला. डॉक्टर काय लागला ट्रीटमेंट घेण्याला. बोलणं काय करतोस सर्व लोकाला. काय रे तुम्ही पाहता नवरदेवाला, नवरदेव केव्हाचा जो मेला रामा. नवरदेव केव्हाचा जो मेला हो मेला. आई रडते बघा घराला रे रामा. बाप रडतो बघा घराला रे रामा. म्हातारपणाचा सहारा गेला रे रामा. आमच्या घराचा खांब मोडला रे रामा. आमचा रे पोपट उडून गेला रे रामा. डावा डावा म्हणतो बायकोला, आपला वकील मरून गेला रामा. धावा धावा म्हणतो बायकोला, आपला डॉक्टर निघून गेला रामा. लग्नासारखा आनंद नाही आणि मेल्यासारखं दुःख नाही. ज्या घरात म्हातारे आई बापांचा नौजवान मुलगा लग्नाच्या दिवशी मेला, त्या घरात किती दुःख झालं. पाची बहिणी रडतात की सुभाष सुभाष तू नाही म्हणत होता रे लग्नासाठी, पण आम्ही तुला बळजबरी केली आणि तू मेला. पाची बहिणी जीवाला खातात, आई जीवाला खाते, बाप जीवाला खातो, पण त्याचा भाऊ पोलीस पाटील होता. म्हणून तुम्ही एक काम करा, या प्रेताची सदीगती करा लवकर. जर कोणी बोट लावण्याचं काम केलं तर प्रेताची घाण होणार. रात्री बघा 4 वाजेला गेला, चारीकडे 4 खांदे सांगायला, सौता बाप आग्या झाला. प्रेत काय चाललं मशान वटीला वटीला. रात्री 4च्या हो टायमाला टायमाला सौदा बापाने दगड छातीवरती घेऊन आग निधन दिले बघा मुलाला मुलाला. सती गती केले सुभाष भाऊला, सकाळी मेरून गावाला सकाळी मेरून गावाला. माहिती नाही नवरीच्या बापाला. इकडे सुभाष भाऊला सतीगती झाली. इकडे सकाळी मेरून गावात नवरीचा बाप म्हणतो, परमेश्वरा पांडुरंगा माझं डोक्याचं टेन्शनच कमी झालं माझ्या मुलीचं. आणि बाबा हो आजकाल मुलीची जात म्हणजे विष झाले घरात. मुलगीची जात म्हणजे तेच तलवारीची धार आहे. कधी आई बापाचं नाक कापेल याचं नेम सांगता येत नाही. म्हणून मुलीचं लग्न झालं, तिच्या सासी गेली म्हणजे आई बाप मोकळे होऊन जातात. इकडे पाटील मी तसंच म्हणतो, गावात मंडळी बसली जेवणासाठी, तुम्ही जेवण करा. संध्याकाळी जेवण दिलं व्हावा, ब्राह्मण जेवण होतं आम्हाला. संध्याकाळी वरण पोळी वांग्याची भाजी, एकच नंबर जेवण होतं. सर्व काही व्यवस्थित झालं, पण काही गोष्टी नाराजी झाल्या, पण त्या काही लक्षात ठेवायचं नाही. पण जेवण खावण, चहा पाणी बिडी काढी एकदम साधू संतासारखी सोय केली, त्याबद्दल काही नाराजी नाही. बाकीच्या गोष्टी आहे पण त्याबद्दल काही नाराजी नाही. तसंच हा पाटील म्हणतो, बाहेरची मंडळी यांना जेवण व्यवस्थित द्या, यांच्यावरती लक्ष द्या आणि तुम्ही जेवण करून घ्या आणि नवरदेवाचं वराड आलं म्हणजे त्यांच्यावरती लक्ष ठेवा. हा पोवाडा 79-88 सालाचा पोवाडा आहे. त्या टायमाला मोबाईल सुविधा नव्हती. पहिली पंगत बसत नाही, मुखात घास घालत नाही, तोपर्यंत मोटरसायकल जाऊन पोचले. म्हणे हो रडू पाटील तुम्ही काय आनंदाती, तुमचा होणारा जवाई घोड्याच्या खाली पडला आणि मेला. कोणता कसंही माणूस आहे की जेवण करणार. उठून गेले सर्वे. पत्रवळीवरती कुत्रे माझे फिरायला लागले. पाटील एकच विचार करतो, हाडती काय लागली माझ्या मुलगीला रे.
पाणी कुंकू पुसला रे रामारायण तेवढ्यात काय चमत्कार काय झाला त्याचा एक भाषा सांगतो तुम्हाला रामानन रामानन धीर रामाजी रणगत एरंडोल गावाला तो काय आला होता लग्नाला रामा रामानन धीर दाजीजी बघा आपल्या हिंदू धर्माचा नेहमी बाशिंग बांधलं सुटले जात नाही हळद लागली धुतली जात नाही आता नवरदेव जर मेला तर लग्न लागतंय कसं पाटील रडतो मुलगी रडते की देवा लग्नाच्या आधी कुंकू पुसला मी असं काय वाईट केलं पाटील रडतो तेवढ्यात त्याचा एक भाषाचं नाव लक्ष्मण राहणं त्याचं एरंडोल फाटलेले कपडे अंगावरती 7.5 रुपये खिशात थोडा पागल होता अंगठी बहादूर होता पण मामाने त्याला पाहिलं आणि मामाला आनंद झाला त्याच्याकडे पळत गेला डोक्यातला फेटा काढला त्याच्या पायावरती ठेवून दिला आणि त्याच्या पायावरती डोकं ठेवून दिलं म्हणजे लक्ष्मण मी तुझ्या पाया पडतो माझी इज्जत तुझ्या हातात आहे जेवढा हुंडा मी माझ्या जावयाला दिला होता तेवढा हुंडा मी तुला देणार पण माझ्या मुलीला बायको कर आता माम भाच्याचं नातं देवदिकांपासून चालू आहे माम भाच्यासारखे सज्जन बी कोणी नाही आणि त्यांच्यासारखे दुश्मन बी कोणी नाही आता भाषा एकच विचार करतो अरे म्हणे साला मामा ज्या टायमाला माझे आई वडील या पोरीचा हात मागायला आले तर म्हणत होते तुमचा मुलगा वेडा आहे अंगठे बहादुरी व्यवस्थित राहत नाही आणि आज टाईमाला तर माझ्या पाया पडतोय मग जी संधी ती आता जे मामाला काय म्हणतो सारी चटकारा माझ्या नावाला तेव्हा बायको करतो तुमच्या मुलीला नाही तर काही गरज नाही मला जी सारी चेट नावावरती करा तर बायको करतो नाही तर 2-4 वर्षे काही अजून गरज नाही आता असा कोणता कसाही बाप आहे की मुलीचा हात धरणार न कोणाच्या घरात घालून देणार बापाने एकच विकार केला बकत पडा बाका तो गधे को कहना काका आडवा आला नारायण दरी गाढवाचे पायी हो सारी चेट केली त्याच्या नावाला रेडीमेड कपडे आणले त्याला दोघांचे लावले हो लग्नाला लक्ष्मणाला होता लग्नाला फाटलेले कपडे होते अंगाला 7.5 रुपये होते खिशाला जेव्हा बायको घेतली संगतीला आम्ही सिटर कार त्याला बसल्याला रामा हरे राम जिराजी गेला त्या एरंडोल गावाला गावच्या लोकांनी पाहिले त्याला होत्याला नेहमी त्याला वेडा लक्षा म्हणत होते वेडा लक्षा आणि ज्याच्याकडे पैसा आहे ना त्याला लोक आहो काहो करतात जिसके पास पैसा उसी को लोग पूछते तू कैसा ज्याच्याकडे पैसा नाही त्याला कोणी विचारत नाही नेहमी त्याला वेळ लक्षा म्हणतात त्या दिवशी बायको आम्ही शिटरकार अरे म्हणे का हो लक्ष्मण च्या मायला तुम्ही लग्न लावायला गेले काही आमंत्रण नाही काही पत्रिका नाही तांदूळ नाही तुम्ही तिकडनं बायको घेऊन आले त्या आनंदाच्या भरात लोकांना काय सांगतो काय मी सांगू बाबा तुम्हाला बिगर पाण्याचा हंगामा आला रामा हरे राम हा रामाचा पैसा भेटला त्याला हो लक्ष्मण मातून उठला सट्ट पथ्याचा नांद लागला दारूचा नांद लागला मरदाला राम हरे राम आता बघा कष्टाचं पुरत नाही तर हरामाचं कुठून पुरणार आहे दारूचं व्यसन नव्हतं पत्त्याचं व्यसन नव्हतं पण बघा हरामाचा पैसा भेटल्याबरोबर पत्त्याचा नाद लागला सट्ट्याचा नाद लागला आणि त्यातल्या त्यात दारूचा बी नाद लागला मग दारू का एकटा प्यायला जायचा का हांड्या सोंड्या गडबड्या दरबड्या अनिल सुनील चलाले दारू प्यायले बाबा ही दारू माणसांसाठी नाही गरीब मधला गरीब माणूस त्याच्या तोंडावरून माखी उडत नाही तो कधी कोणाला कार्य म्हणत नाही त्याला फक्त 20 रुपयाची पाजून द्या तो महिना अख्ख्या आंबे लोडले कापून टाकीन असं म्हणतो तू अख्ख्या लोकायले कापून टाकीन मारून टाकीन डोबरमध्ये किडे पाळून टाकीन म्हणजे तो 20 रुपये म्हणजे तिचं वागणं माणूस चांगला आहे पण त्याच्या अंगाची पडते ती साली बोगशी का की ती माणसाले चांगलं आता दारू पिऊन कोणी पंढरपूर गेला का कोणी शिर्डी शिंगणापूर गेला का
आणि दारू पिणार. कधी बासुंदी मागली त्यानं कधी काही गोयाची जलेबी मागली. तो निदान मटण मच्छी नाही काही, झिंग्याची चटणी तरी मागेन. तो मला झिंग्याची चटणी तरी द्या. म्हणजे तिच्यामध्ये राक्षसी अवतार आहे. म्हणून तो दारू भंग मांगे बुमडा गांजा मांगे घी, भंग मांगे बुमडा गांजा मांगे घी, दारू मांगे चुतिया तेरी खुशी पडे तो पी. ज्याला गांजा जास्त झाला त्याला तूप खाऊ घाला, नशा कमी होऊन जातो. ज्याला भंग जास्त झाला त्याला काळे फुटाने खाऊ घाला, नशा कमी होऊन जातो. पण ज्याले गावठी जास्त झाली त्याला तुटेल जोडो पाहिजे. तनकाच मागतो. एकूण एक तिकून एक टाकली का नाही ना अण्णा मय गाणं म्हणत होता. मी कोणाला काही म्हणत नव्हतं. पुरावा आहे, पुरावा. अहो दारू प्यायची ना, ही काय दारू पिता तुम्ही? ही देशी काय टॅम्बो काय? अहो या दारूमुळे कितीकांचे संसार उद्ध्वस्त झाले, कितीकांच्या बायका जडून मेल्या, कितीकांच्या पडून गेल्या, कितीकांच्या बायकांनी गळफास घेतला. कुणामुळे? फक्त या दारूमुळे. मी सांगतो ती दारू प्या. ही काय पिता तुम्ही? गोवा काय, जीन्स काय, बेर काय, देशी काय, गावठी काय, इंग्लिश काय? मी सांगतो ती दारू प्या. जाम पे जाम पीने से क्या फायदा, शाम को पिएगा सुबह को उतर जाएंगी. जाम पे जाम पीने से क्या फायदा, शाम को पिएगा सुबह को उतर जाएगी. एक दफे हरी नाम का प्याला पी के देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी. बस ना रे काका, काय तुले नाही बोलला. वेड्याच्या पुढे वाचली कथाने रात्रीचा गोंधळ बराच होता. कीर्तन ऐकून कोणी सुधरत नाही आणि तमाशे पाहून कोणी बिघडत नाही. हे फक्त माने. किती कीर्तन, अहो किती लोक शिकून शिकून मरून गेले पण कोणाला काही फरक पडत नाही. आम्ही सुद्धा प्रयत्न करतो. ही लोकनाट्य लोककला आहे ही सुद्धा, पण नुसता काला राहिला. आता लोककला कुठे राहिली? काला पोरगी अशी चड्डीवर आली का बरं वाटतं लोकांनी. हौशे नवशे दौशेने गौशे, यात्रेपाले किती लोक राहतात. हौशे नवशे दौशेने गौशे. हौशे म्हणजे मी जत्रा पाहायला चालला, आम्ही जत्रा पाहायला चालला, त्याला म्हणता हौशे. नवशे म्हणजे